आज आपण बनवणार आहोत अस्सल मालवणी चिकन, ते सुद्धा मॅरिनेशन पासून ते जबरदस्त वाटण तयार करू. म्हणजे शेवटी चव अशी येणार की हॉटेलवाले सुद्धा नोट्स काढतील. तर सर्वप्रथम 1.5 किलो स्वच्छ धुतलेलं चिकन एका मोठ्या भांड्यात घ्या. मोठं भांडं घ्या हो, नाहीतर मिक्स करताना सगळं बाहेर पडणार. आता त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घाला. हा आहे तिखटपणाचा पहिला इशारा. आता त्यावर 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळी मिरी पूड घाला. मालवणी मसाला घालायला मात्र विसरू नका, कारण तो तर आजचा बिग बॉस आहे. त्यानंतर त्यावर हळद, तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालून हे सर्व मिश्रण एकमिश्रित करा आणि झाकण ठेवून किमान 2 तास किंवा जर तुम्हाला पेशन्स ठेवू शकत असाल तर 4 ते 5 तास किंवा ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता. कारण जितका वेळ जास्त तितकी टेस्ट जबरदस्त. म्हणजे चिकन पण म्हणेल अभी मजा आएगा ना बिडू. तर तोपर्यंत मॅरिनेटेड चिकन सेट होत आहे, तोपर्यंत आपण बनवूया मालवणी वाटण, जे आपल्या चिकनला हॉटेल लेवल बनवणार आहे. सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये धने, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी, तमालपत्र, सुक्या मिरच्या आणि लसणीच्या 4-5 पाकळ्या घालून ते परतून घ्या. त्यामध्ये चिरलेले कांदे आणि सुकं खोबरं घाला. हे मिश्रण छान सोनेरी होईपर्यंत भाजा. हा स्टेप स्किप करू नका, कारण यामुळे ग्रेव्हीला डीप फ्लेवर येतो, म्हणजे एकदम झकास टेस्ट. लक्षात ठेवा, मिश्रण जळू देऊ नका, नाहीतर वाटण नाही, थेट स्मोकी एक्सपेरिमेंट होईल. कारण खोबरं नीट भाजलं तरच वाटणाला खरी चव येते. आता तयार मिश्रण मिक्सरमध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करा. पाणी जास्त घालू नका, नाहीतर वाटण नाही तर थेट सूप तयार होईल. चला तर मग आपलं मालवणी वाटण तयार आहे. हेच आपल्या चिकनचा गेम बदलणार आहे. मॅरिनेट केलेलं चिकन, तयार वाटण आणि स्क्रीनवर दाखवलेलं अजून काही साहित्य वापरून आपण तयार करूया झणझणीत मालवणी चिकन. सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात जिरं टाका. जिरं तडतडायला लागलं की मात्र समजा पार्टी सुरू झाली आहे. आता आलं, लसूण, मिरची पेस्ट टाका आणि ती छान परतून घ्या. तोपर्यंत परता जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही. त्यामध्ये हिंग, 1 चमचा हळद टाकून मिक्स करून घ्या. आता बटाटे घाला, कारण ते नेहमीच साईड ॲक्टर असले तरी शेवटी सगळ्यांना आवडतात. आता त्यात कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता आणि वरून मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला घाला. हा तो मुमेंट आहे जिथे स्वयंपाकघरातून येणारा सुगंध शेजाऱ्यांना इन्व्हाइट करतो. तयार वाटण आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं छान मिक्स करा आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालून ते मोठ्या आचेवरती 4 ते 5 मिनटं परतून घ्या. ही ती मुमेंट आहे जेव्हा चिकन म्हणत असेल, आज तर माझा मेकओव्हरच चालू आहे. सगळं छान मिक्स करा. आता थोडं पाणी घालून ग्रेव्ही ॲडजस्ट करा, जसं तुम्हाला आवडतं तसं. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं मंद आचेवरती शिजवत ठेवा. तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, एकदा फ्रीज उघडा. काही खायला आहे का बघा. काही नसेल तर फ्रीज पुन्हा बंद करा आणि गपचूप मालवणी चिकन तयार होण्याची वाट बघा. चला आता झाकण उघडून बघूया. वाह, मसाल्यातून तेल सुटायला लागलंय. यालाच म्हणतात रियल मालवणी मॅजिक. जर अजून तेल सुटलं नसेल तर अजून थोडं परता. लक्षात ठेवा हा, प्रेमाने परता, रागाने नाही. आता वरून पुन्हा ताजी कोथिंबीर घाला आणि बघा काय जबरदस्त रंग आलाय. एकदम हॉटेलला टक्कर देणार